नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोल्हापुरात काँग्रेसनं आपलं तिकीट घोषित केलं आणि अपेक्षेप्रमाणे किंबहुना चर्चेत असल्याप्रमाणे छत्रपती शाहूंना ते तिकीट देण्यात आलंय. काँग्रेसची ही उमेदवारी कोल्हापुरात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटवणारी ठरलेली आहे. ज्या पद्धतीनं सगळ्यात आधी शरद पवारांनी शाहू महाराजांची भेट घेतली आणि ते उमेदवार असले पाहिजेत असे संकेत दिले, तेव्हापासून शाहू निवडणुकीत उतरणार आणि महाराजांच्या माध्यमातून निवडणुकीला एक वेगळा उमेदवार मिळणार इथपर्यंतची चर्चा सुरू झाली होती. पण ज्या टप्प्यावर या संपूर्ण चर्चेत हसन मुश्रीफ यांनी उडी घेतली आणि त्यांनी अधोरेखित केलं की राजघराण्यानं अशा प्रकारच्या निवडणुकीपासून आणि त्यात सुद्धा दस्तूरखुद्द शाहू महाराजांनी या निवडणुकीपासून दूर राहिलं पाहिजे, तिथून कोल्हापूरकरांच्या मनात सुरू असलेला एक विषय हा स्पष्टपणे समोर आला. या सगळ्या गोष्टी या आत्ताच्या घडीला वाड्याभोवती जे काही राजकारण फिरतंय त्या अनुषंगानं चर्चेत घ्यायला हव्यात. काँग्रेसनं अधिकृतरित्या शाहू महाराजांना आपला उमेदवार म्हणून मैदानात उतरवलंय. त्यामागे शरद पवारांची खेळी आहे आणि या खेळीच्या अनुषंगानं त्यांनी एकाच वेळेला अनेकांना चेकमेट करायचा प्रयत्न केलाय का? पवार जो डाव टाकतायत त्याला काँग्रेस निमित्त ठरली आहे का? आणि या सगळ्या परिस्थितीत समजा उद्या काही वर खाली निकाल लागला तर त्यानं वाड्याची अप्रतिष्ठा होणार नाही का? या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. शाहू महाराजांची उमेदवारी हा राजकीय डाव आहे का? या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत कोल्हापूरकरांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यासोबत दिलीपराव पाटील आहेत. दिलीपराव आपल्याला इतर वेळेला संपूर्णपणे मराठा समन्वयक या नात्यानं परिचित असतात, पण आज ते कोल्हापूरकरांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या चर्चेत आहेत. या चर्चेत आपल्यासोबत गुरुबाळ माळी आहेत. गुरुबाळ माळी हे ज्येष्ठ विश्लेषक राजकीयदृष्ट्या आहेत. ते आपल्यासोबत याही पूर्वी जोडले गेलेत. आताच्या चर्चेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आहेत. मान्यवरांचं या चर्चेत स्वागत. पहिला मुद्दा पटकन अमरसिंह आपल्यासाठी. अमर, काल आपण स्वतः वाड्यावर होतात. ज्या वेळेला वाड्यावर उद्धव पोहोचले आणि त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराज बाहेर आले होते, तिथपासून आत झालेल्या भेटीगाठी आणि नंतर पुन्हा उद्धव यांना नमस्कार करून बाहेर पाठवेपर्यंत काय काय घडलं? महाविकास आघाडीचे उमेदवार हे जवळपास निश्चित होते काल दुपारपर्यंत. म्हणजे महाराजांना काल मिळाली रात्री संध्याकाळी, परंतु काल दुपारपर्यंत अनिश्चित होती. ज्यावेळा उद्धव ठाकरे आले त्यावेळा स्वतः महाराज बाहेर आले आणि महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं. त्याचबरोबर आत गेले, भेटले आणि बऱ्याच राजकीय घडामोडी केल्या. त्यांच्या मनात एक शंका असेल की शिवसैनिक काम करणार नाहीत म्हणून उद्धव ठाकरे ते भेटले असतील असा कयास आहे. कारण शिवसेनेचे कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून म्हणतात की हा शिवसेनेचा बाल्या केला आहे आणि शिवसेनेच्या चिन्हावर महाराजांनी लढावं अशासाठी त्यांचं सोशल मीडियातून वॉर केलं होतं. त्यामुळे शिवसेनेची थोडीशी प्रतिमा डॅमेज होऊ नये, शिवसैनिकांना उभारी मिळावी यासाठी उद्धव ठाकरे तिथपर्यंत पोहोचले असतील असा एक राजकीय अंदाज आहे. त्याचबरोबर मिरजेला जाता जाता विमानतळावरून इकडे येत आहेत, त्यामुळे भेट घेऊन जाऊ असा पण एक कयास आहे. त्यामुळे शिवसैनिकांना एक ऊर्जा अवस्था देण्यासाठी उद्धव ठाकरे वाड्यावर आले असतील. अमर, आपण पाहिलं असेल ज्या वेळेला दस्तूरखुद्द उद्धव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेच्याही एका पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ऐवजी काँग्रेसचा प्रचार शिवसैनिकांना करावा लागला होता आणि त्याही वेळेला शिवसैनिकांनी नेटानं तो प्रचार केला होता. मग त्यावेळेला प्रचार करणारे शिवसैनिक आता नाराज कसे असू शकतात? काँग्रेसच्या विजयाच्यासाठी उद्धव ठाकरेंचे समर्थक हे तसेही वागतायत आणि वागायलाही तयार आहेत आणि वाकायलाही तयार आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की कोल्हापूर आणि हातकणंगल्यामधून शिवसैनिक चिन्हावर खासदार व्हावेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून आले. परंतु आता शिवसेनेचे खासदार निवडून आले असताना आता परत काँग्रेसचा प्रचार करणे हा एक जड आहे अंतःकरण आहे. कोल्हापुरात छत्रपती मालोजीराजे हे आमदार होते, त्यांना पराभव शिवसैनिकांनी केला होता. त्यामुळं काही प्रमाणात शिवसैनिकांच्या मनात सल असेल
की यांचा ठीक आहे. प्रचार कसा प्रकारे करावा, आपल्या चिन्हावर निवडून यावा अशी त्यांची इच्छा असेल. तर या चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्यासोबत दिलीपराव आहेत. दिलीपराव, ज्या पद्धतीनं एक भावना शिवसैनिकांची आहे, दुसऱ्या बाजूला कोल्हापूरकरांच्या मनात सुद्धा बऱ्याच गोष्टी निश्चितच साठलेल्या असतील आणि या निमित्तानं तुमच्याकडून त्या आम्हाला ऐकायच्या आहेत. शाहू महाराज आत्ता ज्या टप्प्यात आहेत वयाच्या, त्या गोष्टीला लक्षात एका बाजूला कोल्हापूरकर घेत आहेत, पण दुसऱ्या बाजूला विषय महत्त्वाचा आहे तो राजकारणाचा. जे राजघराणं इतकं मानाचं आहे, ज्यांना मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा मानाची खुर्ची सार्वजनिक समारंभात मिळते, ज्यांना सर्व कार्यक्रमांच्या साठी हवा तो सन्मान प्राप्त होतो, या पलीकडे जाऊन जर समजा त्यांच्या संदर्भात काही आर्थिक मुद्दे असतील तर त्यात कधीही कुठली तोशिष पडलेली आपण पाहिली नाही. मग अशा सगळ्या गोष्टी आत्ता असताना निवडणुकीमध्ये आणि त्यात सुद्धा निवडून येण्याच्या निवडणुकीमध्ये उतरायची गरज आहे का? एक लक्षात घ्यायला पाहिजे, पहिला जो मुद्दा सांगितला की वयाचं, शाहू महाराजांचं वय, मी थोडस या बाबतीत थोडं अशा पद्धतीचं विचारत आहे की ठीक आहे, वयाचं आपण हे करायला नको किंवा वयाचं, कारण बरेच लोक 80-85, शरद पवार 85 यंग म्हणून ते काम करतात. कारण दुसरे जे दोन मुद्दे जे आपण जे सांगितले ते महत्वाचे आहेत की आता जे छत्रपती जे शाहू महाराजांना जे आता तिकीट देऊन, यावेळी तिकीट देऊन त्यासाठी वाड्याचा सन्मान आहे का राजकारण आहे, ह्याचं मी आपल्याला उत्तर देतो. जी, प्युअरली राजकारण आहे. जर वाड्याचा जर सन्मान करायचा असता तर इतके वर्ष करायला पाहिजे होतं ना त्यांनी. शरद पवारांना जर का वाड्याचा सन्मान करायचा असता तर करायला पाहिजे होतं. त्यांना जर का, एक लक्षात घ्या, त्यांचं जे काय, शरद पवार असू दे किंवा काँग्रेसची लिडरशिप कोल्हापुरातली असू दे, ह्यांना जर का वाड्याचा सन्मान करायचा होता, आमचे राजर्षी, आमचे संभाजीराजे आहेत. शरद पवारांना मला यातनं काय दिसतंय? जी, यापूर्वी शरद पवारांनी स्वतः 2004 ला मालोजीराजेंना काँग्रेसमध्ये पाठवून तिकीट दिलं होतं. त्यानंतर 2009 ला संभाजीराजेंना राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट दिलं होतं. म्हणजे याचा अर्थ 2 वेळा वाड्याला खुद्द शरद पवार यांनी संधी दिलेली आहे आणि ही आताची ही तिसरी संधी आहे. यामुळे संधी दिली नाही असं म्हणता येत नाही, कारण यापूर्वी 2 वेळा संधी दिलेली आहे. नाही, संधीचा प्रश्न संधीचा नाही आहे. प्रश्न यात एक लक्षात घ्या, आपण शाहू महाराजांच्या बद्दल बोलत असताना, लक्षात घ्या, शाहू महाराजांच्या बद्दल बोलत असताना आज शाहू महाराजांना सन्मान म्हणून तिकीट दिलं गेलं की राजकीय पक्षाची गरज म्हणून तिकीट दिलं, ह्याचा प्रश्न असा आहे की राजकीय पक्षाची गरज म्हणून दिलं गेलं की सन्मान म्हणून दिलं गेलं. लक्षात घ्या. जी, दिलीपराव याच मुद्द्यावर हस्तक्षेप करतो आणि तुम्ही वारंवार जो मुद्दा अधोरेखित करू पाहताय तो अधिक खुलासेवार या चर्चेत येणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला म्हणता की शाहूंना दिलेली उमेदवारी ही राजकीय पक्षाची मजबुरी किंवा एक राजकीय डाव खेळी असू शकते, खुलासेवार या संदर्भात तुम्ही बोलायला हवं. त्यासाठीचा 1 मिनिट आपल्यासाठी राखून ठेवला, आपण पटकन त्यावर भूमिका घ्यावी. एक लक्षात घ्या, एका दगडात 2-3 पक्षी मारणं पवारांचं एक हे म्हणलं जाते. कोल्हापूरमध्ये सन्मान जर म्हणला तर शाहू महाराज एकदम सन्मान, शांत, संयमी व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या. आणि ती कधीच कुठल्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये न पडणारी व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांनी कधी असं बाबा माझी राजकीय इच्छाशक्ती नाही आहे असं दाखवलं नाही. कारण आता जर बघायला गेलं तर संभाजी महाराज असू देत, संभाजीराजे असू देत किंवा मालोजीराजे असू देत, हे राजकारणातले बाबा त्या ठिकाणी त्यांनी आपलं करिअर करण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू होती. एक लक्षात घ्या, पवारांच्या ह्याच्यात एक दिसतं की शाहू महाराजांना इथं उभा करून असं संभाजीराजेंची जी संघटना आहे, स्वराज्य संघटना, समजा शाहू महाराज जर का निवडून आले तर ते आले तर त्यावेळी स्वराज्य संघटना आमची मराठ्यांच्यासाठी, मी थोडंफार त्याबद्दल बोलणारच आहे की मराठ्यांसाठीची जी संघटना आहे त्या संघटनेचं भवितव्य काय. नंबर 1, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आले, कारण उद्धव ठाकरेंचं जे काही मेन एम होतं की ज्यावेळी राज्यसभेची इलेक्शन झाली
त्या काळात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थोडं आक्रमक भूमिका घेतली. बर. त्यावेळी उद्धव ठाकरे दुखावलेले असणार. म्हणजे जे काय शिवसैनिक कोल्हापुरांनी बळी घडलं त्या घटनेमुळं ते बोललं झालं. ठीक आहे, कारण यावर स्वराज्य यावर यावर संघटनेची अधिक भविष्य- यावर अधिक बोलूच गुरुबाळ माळी यांच्यापर्यंत पटकन पोहोचूयात. गुरुबाळजी, तुमच्या लेखी वाड्याचा सन्मान परत एकदा झालाय का हा ट्रॅप आहे? म्हणजे थोडक्यात हा एक सापळा आहे राजकीय दृष्ट्या. मुळात शाहू महाराजांची उमेदवारी ही या महिन्याभरातली गोष्ट नाही आहे. याची सुरुवात झालेली आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर. राष्ट्रवादी पक्ष जेव्हा फुटला तेव्हा शरद पवार साहेबांनी कोल्हापुरात मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याचं अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारलं. जेव्हा फुटीर राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारलं त्याच वेळी त्यांचा राजकीय प्रवेश आता होणार याची चुणूक किंवा एक प्रकारचा संदेश दिला गेला. म्हणजे गेल्या 2 महिन्यातली ही घडामोड नाही आहे, ही घडामोड गेल्या वर्षभर सुरू आहे. राष्ट्रवादी मेळाव्याचं त्यांनी स्वीकारलेलं अध्यक्षस्थान, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा जो कोल्हापुरात मेळावा झाला जी. त्याचं अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारलं. अंतरवाली सराटीला थेट ते जाऊन मनोज जरांगे पाटलांना त्यांनी पाठिंबा दिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जे रस्त्यावर आंदोलन सुरू होतं तिथं जाऊन त्यांनी तोडगा काढला आणि मध्यस्थी केली. म्हणजे गेल्या वर्षभरात शाहू महाराज यांनी आपण लोकसभेला इच्छुक आहोत हे काही प्रमाणात दाखवून दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या इच्छेचा सन्मान काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा उद्धव ठाकरे शिवसेना असू दे, या सर्वांनी त्यांची इच्छा बघितली आणि त्यानुसार त्यांना संधी देण्याचा किंवा सन्मान देण्याचा प्रयत्न केला. फक्त हा सन्मान देत असताना त्यांनी एक स्वातंत्र्य दिलं जे शक्यतो कुठल्याही नेत्याला दिलं जात नाही, की तुम्हाला जो आवडेल तो पक्ष तुम्ही निवडा. तुम्हाला काँग्रेस वाटले तर काँग्रेस घ्या, राष्ट्रवादीतलं राष्ट्रवादी घ्या किंवा शिवसेना वाटलं तर शिवसेना घ्या. म्हणजे ह्या तिन्ही पक्षांनी शाहू महाराजांना ते स्वातंत्र्य दिलं की चिन्ह हे तुम्ही निवडा, पक्ष तुम्ही निवडा. तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहात, पण त्या महाविकास आघाडी अंतर्गत जो पक्ष तुम्हाला वाटेल तो पक्ष तुम्ही निवडा. त्यानुसार शाहू महाराजांनी काँग्रेस पक्ष निवडला. कारण गेल्या अनेक वर्षापासून थोडस त्यांची जी विचारधारा आहे ती काँग्रेसला पूरक अशीच आहे. कारण त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असू दे किंवा अन्य काही गेल्या 5-6 वर्षातल्या घटना असू दे, त्यांनी थोडस भाजप विरोधी आपली भूमिका टप्प्याटप्प्यानं मांडलेली आहे. त्यामुळे काँग्रेस हा त्यांना जवळचा वाटला. त्यांनी आग्रह धरला की मला काँग्रेसचं तिकीट द्या. त्यानुसार काँग्रेसनं त्यांना काल सन्मान केला की त्यांनी काल पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात जी काय महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली पहिल्यांदा 7 उमेदवारामध्ये शाहू महाराजांचं नाव पहिल्यांदा दिलंय. म्हणजे हा सन्मान केलेला आहे महाविकास आघाडीनं. आता गुरुबाळ माळी, याच्यात एक छोटा हस्तक्षेप आहे आणि त्या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आपल्यासोबत अमर पाटील आहेत. अमर, मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या घडामोडी आता घडून गेलेल्या आहेत आणि आपल्याला या चर्चेत थोडं पुढे जाणं गरजेचं आहे. जो थोड्या वेळापूर्वी दिलीप पाटील यांनी मांडलेला मुद्दा होता तो आहे थोरले महाराज का, संभाजीराजे का नाहीत, याचं उत्तर काय आहे? कारण कोल्हापुरात याची सुद्धा चर्चा आहे आणि याची केवळ चर्चा नाही आहे तर या चर्चेच्या निमित्तानं वाड्यावरही घडलेल्या बऱ्याच गोष्टी चर्चेत आहेत. सर, सांगायचं झालं तर संभाजीराजे राज्यसभेचे खासदार असताना कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी त्यांना काम करायची संधी होती. त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. राज्यसभेचे खासदार असताना त्यांना कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी काम करण्याची किंवा फंड देऊन काम करण्याची हे होती. त्यांनी ती संधी गमावली होती. त्यामुळे स्वराज्य संघटना ज्या स्थापन झाली ते नाशिक, बीड त्या बाजूला मराठा समाजाचं संघटन करत होते. त्यामुळे कोल्हापुरामध्ये त्यांचा संपर्क थोडाफार कमी होता. आणि त्यांनी ज्या वेळा इच्छा प्रकट केली त्यावेळा कोल्हापुरामध्ये तो एक अजेंडा आला होता की आता संभाजीराजांनी आपल्या मागच्या 6 वर्षात काय केले नाही, आता इथून काय करतील, असा एक हे झाला होता, सर्वे झाला असेल. आणि आता शाहू महाराजांना घेणं म्हणजे हे फार मोठं, म्हणजे जसं माळी सर म्हणतात तसं महाराजांची इच्छा नसली किंवा काय असेल तरी महाराजांनी ज्या ज्या गोष्टी 1 वर्षभरापूर्वी करायला चालू केल्या होत्या सामाजिक कार्यामध्ये महाराज प्रत्येक ठिकाणी असायचे. त्यामुळे त्या गोष्टीला महाराजांना व्यवस्थित चालना मिळेल आणि इथं कुठलाही धोका मिळणार नाही. जर संभाजीराजांना घेतलं तर धोका मिळेल
ह्याच उद्देशानं शरद पवारांनी हे शाहू महाराजांचं नाव पुढे आणलं असं वाटतं सर. अमर, या आपल्या तुमच्या विश्लेषणाच्या नंतर पटकन दिलीपरावांपर्यंत जाण्याची वेळ आहे. दिलीपराव, ज्या पद्धतीनं सगळ्या परिस्थितीला आपण एक किनार शाहू महाराजांच्या इतकीच संभाजीराजेंची पण आहे हे विसरता कामा नये. जर समजा आजच्या घडीला ज्या पद्धतीनं संभाजीराजे आणि त्यांचे वडील हे दोघंही मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असताना, आपली आपली राजकीय व्यूहरचना आखत असताना, आता ताज्या घडामोडींमध्ये शाहू काँग्रेसच्या सोबत जातात आणि संभाजींसाठी संधी उरत नाही असं चित्र निर्माण होतं का? की संभाजींनी विधानसभेपर्यंत धीर धरावा आणि विधानसभेच्या नंतरच्या राजकारणाच्यासाठी वाट पाहावी अशी परिस्थिती असेल? एक 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 लक्षात घ्या, आता जे आपले अमर पाटील जे बोलले त्यातले एक विचार करण्यासारखं आहे की संभाजीराजे 6 वर्ष खासदार होते, निश्चित खासदार होते. त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं किंवा काय, हा प्रश्न आत्ताच्या तिकिटासाठी येत नाही. लक्षात घ्या, संभाजीराजेंनी खासदारकी करत असताना त्यांनी आपला एक एरिया ठरवलेला, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू गड किल्ल्याचा एरिया असू दे किंवा त्या ठिकाणचा असू दे. लक्षात घ्या, तिथं ह्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी खासदारकीला सिटिंग खासदार आहेत. तर ज्या सिटिंग खासदारांनी काय केलं किंवा सिटिंग खासदारांचा परफॉर्मन्स आपण हे करायला पाहिजे. राज्यसभेच्या खासदारांच्या उगाच कापर फोडण्यात काय अर्थ नाही. लक्षात घ्या एक. आणि संघटना, जर एखादी व्यक्ती राज्य लेवलला संघटना करत असताना मराठा समाजासाठी ज्यावेळी गरज होती त्यावेळी त्यांनी आंदोलन केले, उपोषण केले किंवा अशा पद्धतीने केलं असताना त्यांना एकदमच तुम्ही कोल्हापूर पासून तिथं कोल्हापूरसाठी काही केलं नाही असं म्हणणं हे जरासं हे होतं. आणि त्यांच्याबद्दल पर्याय म्हणून मग याचा अर्थ काय झाला? एकदम सिंपल आहे. तुम्हाला संभाजीराजेंना निवडून येईल का धास्ती वाटती म्हणून तुम्ही शाहू महाराजांना उभं करताय की शाहू महाराजांचा सन्मान करताय? सन्मान म्हणाल तर छत्रपती घराण्यांचा, छत्रपतीचा सन्मान हा खासदारकीपेक्षा केव्हाही मोठं कोल्हापूरकर मानतो. नंबर 1. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, कधीही शाहू महाराज असतील किंवा वाड्यावरती राजघराण्यातील लोक असतील, त्यांना कुठल्याही गोष्टीचं त्यांचं काम, मुख्यमंत्र्याची बैठक असू दे किंवा कुठल्या मंत्र्याची असू दे, ती लगेच मिळते. त्या ठिकाणी अडचण कुठलीही नाही. उलट वाड्यावरच्या लोकांनी, मी असं तुम्ही जर म्हणत असताना तुम्ही संभाजीराजेच म्हटलं तर मला मालोजी राजेंचा परफॉर्मन्स चांगला होता. मालोजी राजे खरोखर चांगला परफॉर्मन्स केला, मग मालोजी राजे का नाहीत, मग संभाजीराजेच का नाहीत? बिलकुल, या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्यासाठी गुरुबाळ माळी यांना बोलतं करू. गुरुबाळ माळी, हे सुद्धा मुद्दे आहेत की ज्यांचा सन्मान हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त समजला जातो कोल्हापुरात किंबहुना राज्यात, अशा व्यक्तीनं निवडणुकीच्या राजकारणात उतरावं का? हा मुद्दा तर आहेच. आणि त्याच्या जोडीला यापूर्वी राजकारणात आलेली त्यांची पुढची पिढी असताना पुढच्या पिढीला संधी द्यायची का पुन्हा ज्येष्ठांनी, वरिष्ठांनी सक्रिय व्हायचं? मुळात संभाजीराजे यांनी जी काय लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली ती फार अलीकडे केली. पण तत्पूर्वी गेले वर्षभर ज्या पद्धतीने शाहू महाराज लोकसभेची इच्छा व्यक्त करत त्या दृष्टीने पावलं टाकत होते आणि त्यांचा फक्त कुठला पक्ष एवढाच निश्चित नव्हता, पण लोकसभेची निवडणूक लढवायची ही त्यांची जी काय इच्छा होती ती गेले वर्षभर दिसत होती. संभाजीराजांनी अगदी अलीकडच्या काळात, अगदी एक दोन महिन्यापूर्वी त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला लढायचं आहे. पण हे लढत असताना त्यांना दुसरी एक ऑफर अशी दिली होती की तुम्ही एकतर शिवसेनेत या किंवा काँग्रेसमध्ये या, तुम्ही थेट काँग्रेस मध्ये प्रवेश करा, तुम्हाला उमेदवारी दिली जाईल. पण त्यांनी मात्र सुराज्य संघटनेच्या वतीनं मी निवडणूक लढवणार, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. जी त्यांनी चूक या राज्यसभा निवडणुकीवेळी केली होती तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना ऑफर दिली होती की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि बिनविरोध खासदार व्हा. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी नाही, मी अपक्ष लढणार. आणि आताही त्यांनी तोच आग्रह कायम ठेवला की स्वराज्य संघटना मी स्थापन केलेली आहे आणि ती वर्षभरात महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात जात असताना ती पुन्हा ती गुंडाळून ठेवणं, ती किंवा त्याचं विस्तार न करता ते थांबवणं हे मला सोयीचं वाटत नाही. त्यापेक्षा तुम्ही मला, मी महाविकास आघाडीत सामील होतो, स्वराज्य संघटनेला ही जागा द्या.
त्यांनी काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश करायला नकार दिला, त्यामुळे त्यांची उमेदवारी थांबलेली आहे. बर, पण आता अन्यथा गुरुबाळ त्यांचा माळी विचार एक मुद्दा इथे पटकन जो मला आठवतोय, अगदी चांगल्या प्रकारे आठवतोय, आणि तो स्वतः संभाजी महाराजांच्या बद्दलचाच आहे. संभाजीराजे छत्रपती यांना ज्या पद्धतीनं शिवसेनेनं वागवलं, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या कडे बांधून घेण्याचा प्रयत्न झाला, त्याच्याबद्दल झालेला संताप तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग अशा वेळेला पुन्हा संभाजीराजेंनी शिवसेनेच्याकडे जाऊन, म्हणजे उद्धव ठाकरेंच्याकडे जाऊन, उबाठाकडे जाऊन आपला अपमान करून घ्यावा का? नाही, कोणत्याही पक्षाला असं वाटत असतं की आपली जी ताकद आहे त्या ताकदीचा राजकीय वापर व्हावा, हे कुठल्याही साहजिक आहे, त्यात काही दुमत नाही. उद्धव ठाकरेंना वाटत असणं की आपल्या पक्षाचा खासदार व्हावा, कुठल्या तरी अपक्ष व्यक्तीला पाठिंबा देण्यापेक्षा आपली ताकद वाढावी, हा निसर्ग नियम आहे. ज्या पद्धतीनं ते आता सांगलीत त्यांनी कोल्हापूरची ज्या हक्काची जागा मग, सोडल्यानंतर माळीसाहेब, सांगलीच्या मग जागेसाठी स्वराज्य आग्रह संघटना, धरला. एखाद्या जी संघटना पक्षवाढीसाठी राज्यभर काम करत त्या होती, पक्षाच्या प्रमुखानं आग्रह ती धरणं हे संघटना- चुकीचं नाही. मग ती संघटना गुंडाळावी का? स्वराज्य संघटना हा, त्या- राज्यभर आहे. त्या- त्या संघटनेनं मधल्या काळात मराठा समाजासाठी, त्यानंतर थोडीशी भूमिका घेऊन बहुविधासाठी काम केलं, गड किल्ल्यासाठी काम केलं. म्हणून तर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना न गुंडाळण्याचा निर्णय घेतला आणि स्वराज्य संघटनेचं काम हे नंतर चालू राहील. फक्त लोकसभेपुरतं त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीत मी येणार नाही, मी फक्त शाहू महाराजांचा प्रचार करेन. स्वराज्य संघटना त्यांनी व्यक्ती तुम्हाला संघटना चालते, गुंडाळलेली नाही, मग संघटना अस्पृश्य का? गुंडाळलेली नाही. कारण हा. त्यांनी ज्या पद्धतीनं वर्षभरात स्वराज्य संघटना वाढवली, ती होय. संघटना एका बऱ्याच टप्प्यावर तातडीनं गुंडाळली, हे त्यांच्याही मानसिकतेला पटलं नाही. ठीक आहे, म्हणून तर त्यांनी याच्यातला एक मुद्दा घेतो, पटकन दिलीपरावांपर्यंत जातो. दिलीपराव, आपल्याला आठवत असेल आत्ताच्याच चर्चेमध्ये गुरुबाळ माळींनी काय मुद्दा मांडला, तर पक्षांना आपली लोक अधिकाधिक संसदेमध्ये किंवा विधिमंडळात जावी अशी अपेक्षा असते, म्हणून संभाजीराजेंना हा आग्रह केला गेला की तुम्ही शिवसेनेत या, म्हणजे थोडक्यात उबाठामध्ये जा. आता गंमत तुम्हाला सांगतो दिलीपराव, ताज्या घटनाक्रमांमध्ये तुम्हाला आठवत असेल, हे तेच ठाकरे आहेत ज्यांनी पार दादरा नगर हवेलीमध्ये जाऊन मोहन डेलकरांच्या पत्नीला स्वतःच्या चिन्हावर नाही पण तिच्या चिन्हावर लढू दिलं, तिला लोकसभेमध्ये जिंकू दिलं, आणि नंतर ती शिवसेनेची खासदार म्हणून, म्हणजे त्यावेळेच्या शिवसेनेची खासदार म्हणून सगळ्या देशाला सांगत बसले. हे सगळं जे नियम आत्ता संभाजीराजेंना लावले जात आहेत ठाकरेंकडून, ते त्यांना मोहन डेलकरच्या पत्नीला लावायचे नव्हते. त्यावेळेला मोहन डेलकरची पत्नी त्यांच्या चिन्हावर त्यांच्या पक्षाच्या नावासह लढू शकली, पण अटी आणि शर्ती फक्त संभाजीराजेंना असतात ठाकरेंच्या. बोला दिलीपराव आता याच्यावर. संभाजीराजेंना फक्त त्यांना हे नाही, राजे चालतात, खरं तुमची संघटना चालत नाही. तुम्ही जे जसं म्हटला, महादेव जानकरांची संघटना चालती, बाकीच्या मेटे साहेबांची संघटना चालती, खरं मग तुम्हाला स्वराज्य संघटना का चालत नाही? कारण एक लक्षात घ्या, शरद पवारांना कुठेतरी भीती वाटते की भगवा घेऊन, जी स्वराज्य संघटना भगवा खांद्यावर घेऊन ज्या पद्धतीनं मैदानात उतरायला लागली, ही पुढे आपल्याला कुठेतरी अडचणीचं होऊ नये म्हणून हे स्वराज्य संघटना संभाजीराजेंना घेण्यात त्यांना कुठेतरी अडचणत असावी. कारण धोरण काय आहे, तुम्हाला राजे चालतात, महाराज चालतात, सगळे चालतात, खरं तुमची आट, सगळ्यात मोठी आट कुठली, तर तुम्ही संघटना बाजूला ठेवा. अहो, संघटना वाढवलेली असती, जसं तुमचा पक्षावर प्रेम आहे तसं संभाजीराजेंचं संघटनेवर का असू नये? संभाजीराजेंचं त्या संघटनेवर प्रेम असणार, आणि ती संभाजीराजे स्वतःची संघटना जेवढी गुंडळत असताना एखादा पक्ष, एखाद्या एवढे लोक जोडलेले असतात, अगदी विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात, या लोकांना त्यांना उत्तर द्यायचं असतं, त्यांच्या भवितव्याला ते कारणीभूत असतात. अशा वेळी राजकारण करताना काय केलं की संभाजीराजेंना बाजूला ठेवण्याचं का, तर स्वराज्य संघटना नको म्हणून. आणि महाराज आले, महाराजांचं जर का खरोखर सन्मान करायचा असता तर तुम्ही काय म्हणता, राज्यसभेची खासदारकी द्यायला पाहिजे होती. जर वर्षभरापासून पूर्वी होते ना, पूर्वीच्या इलेक्शनला दिली असती तर सन्मान करायचा. आणि दिलीपराव यात एक मुद्दा नोंदवायला लागेल की जर समजा मवियानं शाहू महाराजांना राज्यसभेची खासदारकी दिली असती तर
पेशवे पंतप्रधान नेमायला म्हणजे पेशवे आता छत्रपती नेमायला लागले आहेत असा आरोपही झाला नसता, त्यातूनही सुटका झाली असती की? हा म्हणजे लक्षात घ्या की आपला माळी साहेब आमचे एकदम कोल्हापुरातले सगळ्यात विचारवंत आणि त्यांच्या डोक्यात पूर्ण असतं. एक लक्षात घ्या की वाड्यावर जेवल्यानंतर अजून गेटवर यायच्या आधीच त्या जेवणाबद्दल टीका करणारे पवार साहेब. खासदारकीचं एक लक्षात घ्या, खासदारकीचं ज्यावेळी तुम्हाला खासदारकी एखाद्याला मिळालं त्याचं कौतुक करायला पाहिजे, त्याचं हे करायला पाहिजे. त्यासाठी कोल्हापूरला आले, वाड्यावर जेवले. अजून काय म्हणतात, ढेकर यायच्या आधी पहिलं स्टेटमेंट काय केलं तर छत्रपती आता काय म्हणते पेशवे छत्रपतींना नेमायला लागले. म्हणजे एक लक्षात घ्या की राजकारण खेळलं गेलं. यात पूर्णपणे फक्त ठीक आहे. सन्मान किंवा अभिमान किंवा हे सगळं बाजूला आहे. लक्षात घ्या हे पूर्णपणे राजकारणाचं हे आहे. आणि जे काही काँग्रेसच्या बाजूला एक लक्षात घ्या अगदी एकच मिनिट दिलीपराव एक मिनिट, याचा राजकीय परिणाम काय हे एकदा गुरुबाळ माळी यांच्याकडून समजून घेऊ आणि त्याचे संभाव्य भविष्यातले विधानसभेवरचे परिणाम सुद्धा लक्षात घेऊ. गुरुबाळ माळी आपण बोला, थोडंसं मागे सरकून बसा, फक्त बोला. गुरुबाळ माळी, आपली वेळ सुरू होतीये. हे राजकारण आहे. इथं ताकाला जाऊन मोगाला पोवायचं काही कारण नाही. प्रत्येकाला एक एक जागा महत्वाची आहे. काही करून कोल्हापुरातली जागा त्यांना जिंकायची आहे. बरोबर. त्यामुळे सक्षम उमेदवार कोण तर शाहू महाराज. मग शाहू महाराज जर उमेदवारी दिली तर आपली एक जागा वाढणार आहे ह्याची खात्री जेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा मल्लिकार्जुन खरगे किंवा नाना पटोले यांना पटली तेव्हा त्यांनी सगळ्यांनी शाहू महाराजांच्या नावाचा आग्रह धरला. थोडक्यात अगदी गुरुबाळ माळी, थोडक्यात आपण असं सुचवत आहात की शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली म्हणजे आता कोल्हापुरात त्यांचा विजय निश्चित आहे. मला एक सांगा, तुमच्या आकलनाच्या नुसार त्यांच्या समोर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल आणि शाहू महाराज जर विजयी होणार असं तुम्ही आत्ता भविष्यवाणी स्वरूपात सांगत आहात तर त्यांना किती मताधिक्य मिळेल? गुरुबाळ माळी, मुळात अजून त्यांच्या समोरचा उमेदवार ठरलेला नाही. तो भाजपचा असेल की शिवसेना शिंदे गटाचा, यावरून गेले 2 महिने वाद सुरू आहेत. जर ही जागा शिंदे गटाला गेली तर संजय मंडलिक हे त्यांच्या समोरचे उमेदवार असतील किंवा समरजित घाटगे सुद्धा असू शकतील. आता ह्या घडीला फक्त 3 नावावर चर्चा आहे, संजय मंडलिक, समरजित घाटगे आणि धनंजय महाडिक. शक्यतो या 2-3 दिवसातल्या ज्या काही घडामोडी आहेत ते पाहता विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच उमेदवारी या मतदारसंघात मिळण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. आपण पटकन या निमित्तानं चर्चेला वेळ मर्यादेच्या कडे नेत असताना, आटोपती नेत असताना दिलीपरावांना संधी देतो. दिलीपराव, विद्यमान खासदारांना संधी की समरजित घाटगे? आणि एकदा समरजित घाटगे विरुद्ध शाहू महाराज लढा सुरू झाला की मग जनक घराणं विरुद्ध दत्तक घराणं हा वाद येणारच कोल्हापुरात. एक लक्षात घ्या, बाळी साहेब याबद्दल सांगतील. तो वाद आहे, जनक घराणा दत्तक घराणा, ते वाद म्हणण्यापेक्षा एक चर्चाला हे पडतं. जी एक लक्षात घ्या. खरं दुसरं पण एक बघा, विचार करायला पाहिजे. जर संजय मंडलिकांना जर तिकीट मिळालं तर राजा विरुद्ध प्रजा असा देखील, कारण संजय मंडलिक साखर कारखानदार आहेत, ते शेतकरी आहेत स्वतः. एका बाजूला राजा, एका बाजूला प्रजा, म्हणजे एक शेतकरी माणूस, त्यांच्या विरोधात असा देखील प्रचार होऊ शकतो. बिलकुल, विविध प्रकारचे प्रचार होतील. गुरुबाळ माळी, माफ करा, थोडंसं थांबवतोय कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अमरसिंह पाटील, एकूण पाहता येत्या दिवसांमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काम येणार आहे आणि भरपूर साऱ्या या निमित्तानं मी तुम्हालाही कामाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आपण या निमित्तानं परत भेटत राहू. पुढच्या चर्चांमध्ये अशाच प्रकारच्या राजकीय कोल्हापुरातल्या डाव प्रतिडावांची चर्चा होत राहील. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.